मुलांनो, पाठ खरा नागरिक, लेखक सुहास बारटक्के या पाठाचा चौथा भाग आज आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आजचा सुविचार जाणून घेऊया. सत्य, सौजन्य व सौंदर्य यांची उपासना हे जीवनाचे ध्येय असावे. मुलांनो, आपण जीवनात जगत असताना आपले काही प्रिन्सिपल्स असतात किंवा त्याच्यावरती काही आपण त्या मूल्यांना धरून जीवन जगले पाहिजे. त्यामध्ये सत्य म्हणजे खरेपणा हा तुमच्यात असला पाहिजे. सौजन्य म्हणजे आपण कोणालाही मदत केली पाहिजे, सगळ्यांना घेऊन आपण समोर गेलो पाहिजे. व सौंदर्य म्हणजेच जीवनामध्ये किंवा निसर्गामध्ये जे काही सौंदर्यात्मक आहे त्याची उपासना म्हणजे त्याचा अभ्यास करूनच आपण समोर गेलो पाहिजे किंवा त्या मूल्यांना धरूनच आपलं जीवनाचे ध्येय असले पाहिजे. तर तुम्ही आयुष्यामध्ये सत्य, सौजन्य व सौंदर्य या तिन्ही पण पासून सुरू होणाऱ्या शब्दांना, या ध्येयांना पकडूनच समोर जायचं आहे. आता आपण खरा नागरिक यामध्ये आपण काय बघितलं आहे आतापर्यंत हे थोडक्यात बघूया. खरा नागरिक या पाठामध्ये निरंजनच हा खरा नागरिक आहे असं आपण म्हणतो आहोत. हे का, हे एकदा थोडक्यात समजून घेऊया. निरंजन हा खूप मेहनती आणि अभ्यासू मुलगा होता. आईवडिलांचे छत्र हरवल्यावर तो मावशीकडे राहत होता. तो सुशील मुलगा असल्यामुळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता आणि त्याचा पहिला नंबर कधीही चुकला नव्हता. निरंजनच्या मनातही गुरूंबद्दल अपार श्रद्धा होती. अशा या सद्गुणी निरंजनचा नागरिकशास्त्राचा शेवटचा पेपर होता. त्या दिवशी त्याला रेल्वे रुळाशी घातपाताच्या खुणा दिसल्या. भगदाड पडलेला आपल्याला समजलं आहे, आपण जे पाठामध्ये वाचलं आहे त्याने तत्परतेने या घातपाताची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्याने परीक्षा न देता किंवा वैयक्तिक स्वार्थ न पाहता एका नागरिकाचे कर्तव्य पार पाडलेले आपण पाहिले होते. त्याच्या या सत्शील कृत्यामुळे भयंकर अपघात टळला होता व हजारो लोकांचे प्राण वाचले. निरंजनने हे कृत्य सन्मान मिळावा म्हणून न करता एका जबाबदार नागरिकाची कामगिरी केली आहे हे आपण पाठामधून समजून घेतलं आहे. आता पाठाचा शेवटचा भाग आपण आता थोडक्यात बघूया. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनच्या स्तुती फोटोसकट छापून आलेली होती याची बातमी. आता स्तुती इथे म्हणजे प्रशंसा. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले, शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. आता गुरुजी त्याला काय म्हणतायत बघूया. आता या वरच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय कळलं आहे की निरंजनने खूप त्याच्या चतुराईने, चाणाक्षपणामुळे त्यांनी अपघात टाळला आहे. कारण त्यांनी जे काही त्याला करता येण्यासारखं होतं ते करून खूप मोठी म्हणजे जोखीम पत्करून पेपरला न जाता त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी ही कामगिरी केली असल्यामुळे वार्ताहरांनी त्याला जवळ येऊन त्याचं नाव विचारलं, फोटोही काढला. पण निरंजन मात्र उदास होता, कारण त्याचा पेपर हा गेला होता आणि पेपर न दिल्यामुळे त्याचं मोठं नुकसान होणार होतं की त्याला आता याच्या पुढे जी मदत गुरुजी करणार होते ती त्याला मिळणार नव्हती. पण आता दुसऱ्या दिवशी काय झालेलं आहे की वर्तमानपत्रात त्याची जी बातमी आहे ही फोटोसकट छापून आली आणि त्याचं श्रेय हे त्याला दिल्या गेलं. आणि म्हणून मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं त्याची प्रशंसा करायला आली. यामध्ये जिल्हाधिकारी होते, मुख्याध्यापक होते शाळेचे आणि त्याचे भडसावळे गुरुजी पण होते. आणि निरंजन मात्र धावत धावत जाऊन त्यांनी गुरुजीचे पाय पकडले आणि तो रडत म्हणतो आहे की गुरुजी, मी नापास होणार, कारण माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. आता त्याच्यावर त्याला गुरुजी काय म्हणतायत हे आपण आता वाचून घेऊया. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल हे बघ. शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलं आहे आणि वर वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता नको हं तुला वार लावून जेवायला. असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. आता इथे तो म्हणतोय की गुरुजी माझा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला, पण त्याला गुरुजी म्हणता आहेत की तू उत्तम नागरिक आहेस आणि शेकडो माणसांचा जीव तू वाचवलेला आहे आणि खऱ्याखुऱ्या परीक्षेत नागरिकशास्त्राचा तू पास झालास, म्हणजेच खरंखुरं नागरिक असल्याचं तू इथे जबाबदारी निभावलेली आहे आणि म्हणून तुझं वर्ष कसं वाया जाईल, त्याच्यामुळे वर्ष वाया न जाता तुला उद्या परीक्षा देता येणार आहे आणि यासाठी हे सगळे लोक अधिकारी तुझ्यापर्यंत आलेले आहे. आता खास बाग म्हणजे विशिष्ट गोष्ट, आणि इथे तुला जिल्हाधिकाऱ्यांनी हे कबूल केलं आहे तुझ्या या कामगिरीमुळे की तुला आता सरकारी वसतिगृहात, जिथे आपण लॉजिंग बोर्डिंग ज्याला म्हणतो किंवा छात्रालय, इथे तुला प्रवेश द्यायचं कबूल केलेलं आहे आणि वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती त्याला मिळणार आहे, म्हणजे स्कॉलरशिप त्याला मिळणार आहे आणि म्हणून आता तुला वार लावून जेवायला नको, असं त्याला गुरुजी सांगतायत. असं म्हणून निरंजनला त्यांनी हृदयाशी धरलं, प्रेमाने कवटाळलं आणि हे सगळं दृश्य पाहून साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पाणावले म्हणजे अश्रू आले आणि दृश्यच तसं होतं की त्यांचा लाडका निरंजन हा गुरुजींजवळ उभा होता आणि गुरुजी त्याच्याकडे खरं नागरिकत्वाचं त्यांनी अभ्यास केलेला तिथे दिसतो आहे, कारण त्यांनी तसा तो वागला आहे. अशा प्रकारे गुरुजींनी त्याला जवळ घेतला आहे. तर इथे आपला हा पाठ संपलेला आहे आणि हा पाठ जो घेतला आहे साद मयूराची या पुस्तकातनं लेखकांच्या घेतला गेला आहे. तर आतापर्यंत जो पाठ झालेला आहे त्याचा स्वाध्याय मी तुम्हाला वेळोवेळी देतच आले आहे. आताही तुम्हाला या पाठाची जी उर्वरित प्रश्नोत्तर आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्हाला वहीत लिहायची आहे. पाठाला व्यवस्थित त्याचं वाचन करायचं आहे आणि बारीक बारीक गोष्टी वाचनातून समजून घ्यायच्या आहे, म्हणजेच तुम्हाला हा पाठ समजला हे स्वतःच्याच तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.